नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नो थिंग्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे त्रिकोणमिती। 9वी आणि 10वी या विषयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा त्रिकोणमिती विषय गणित भाग 2 मध्ये येतो आणि त्याबद्दलच पूर्ण बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज क्लिअर करणार आहोत। तेव्हा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्रिकोणमिती हा अत्यंत नवीन विषय जेव्हा 9वी मध्ये सर्व मुलांच्या समोर येतो त्यावेळेस थोडं वेगळ्या पद्धतीचं गणित, वेगळ्या पद्धतीचे सूत्र, वेगळ्या पद्धतीच्या कन्सेप्ट मुलांच्या समोर येतात, ज्या की थोड्या नवीन असल्यामुळे मुलांना समजायला थोडं कठीण जातं। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या सर्व कन्सेप्ट अत्यंत साध्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करू, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। आपण सुरुवात करूयात। जेव्हा आपण त्रिकोणमिती म्हणतो तेव्हा त्रिकोणमितीसाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, त्रिकोणमिती ही दुसऱ्या कुठल्याही त्रिकोणाच्या प्रकारामध्ये नसून केवळ आणि केवळ अशा प्रकारच्या काटकोन त्रिकोणातच चालते। हे एक गोष्ट पहिली ही गाठ मारून ठेवा की त्रिकोणमिती केवळ राईट अँगल ट्रायंगलमध्येच काम करते। राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच आपला काटकोन त्रिकोण। ओके, ही गोष्ट पहिल्यांदा क्लिअर करायची। त्यानंतर त्रिकोणमिती ही डेव्हलप केली आहे सर आयझॅक न्यूटन यांनी, त्यामुळे त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक कन्सेप्ट त्यांनी सांगितल्या त्याच्याद्वारे खूप मोठी क्लिष्ट गणितं त्यांनी सोडवून बरेच मोठे प्रयोग सिद्ध केलेत आणि या जगाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं आणखीन एक बेसिक कन्सेप्ट किंवा एक मेंटॅलिटी आपण डोक्यामध्ये घेऊन ठेवूयात की त्रिकोणमिती आपण शिकतोय याचा अर्थ या थोर शास्त्रज्ञांनी जी काही मांडणी केलेली आहे, जे काही शोध निर्मिती, जे काही नवीन निर्मिती या जगामध्ये केलेली आहे, त्या निर्मितीला तयार करण्यामध्ये ज्या पद्धतीचा वापर त्या शास्त्रज्ञांनी केला त्याचे आपण इथे अभ्यास करणार आहोत। तर ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम या गोष्टीचा आदर करावा की त्रिकोणमिती शिकतो याचा अर्थ आयझॅक न्यूटन सारख्या थोर महान शास्त्रज्ञाच्या विचारांना शिकतोय असं समजून आपण ही जी गणितं आहेत ती समजून घ्यावी। त्यामुळे तुम्हाला ही गणितं शिकताना सुद्धा खूप म्हणजे छान वाटेल आणि मजा देखील येईल। नाही तर मग आपल्याला ही गणितं अशी अवघडच वाटणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा आपण मेंटॅलिटी बघूयात आपली आणि गणिताला या पद्धतीने बघूयात। ओके, तेव्हा सुरुवात करताना आपण समजून घेतलं की तो काटकोन त्रिकोणामध्येच चालते। याच्यामध्ये एकूण 6 गुणोत्तर आहेत, ती गुणोत्तर खालीलप्रमाणे बघा। जसं की पहिला आहे साइन थिटा, कधी कधी त्याला सिन थिटा पण बोलतात। त्यानंतर कॉस, त्यानंतर आहे टॅन, नंतर आहे कॉट, नंतर आहे सेक आणि शेवट आहे कोसेक। ठीक आहे, अशी ती 6 साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक। आता याच्यामध्ये हा जो थिटा आहे हा कुठलाही एक अँगल असतो, जसं की हा 90 अंशाचा आहे, 90 डिग्रीचा, इथे 2 राहिलेत अँगल, त्यापैकी आपण हा समजूयात हा एक थिटा अँगल आहे। एक अँगलचं नाव आहे, एक मेजरमेंट ज्यांनी की आपण एक सपोज केलं की थिटा असावं। तर या प्रत्येक 6च्या 6 त्रिकोणमितीय संज्ञांसाठी आपल्याकडे काही रेशोज असतात। ठीक आहे, तर ते रेशो बेसिकली आपण समजून घेऊयात काय असतात। जसं की साइन थिटा जो असतो तो असतो या अँगलची अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस। ओके, हायपोटेन्यूस कोण असतो? राईट अँगलच्या समोरची, राईट अँगलच्या अपोजिट जी साईड असते ती आपला हायपोटेन्यूस असतो। त्यामुळे या डायग्राममध्ये AC हा तुमचा हायपोटेन्यूस आहे। सो साइन थिटा काय म्हणतो? अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस, याचा अर्थ या थिटा कोणा समोरील बाजू आणि त्याला डिवाइड करतोय किंवा छेद असतो कर्ण म्हणजेच हायपोटेन्यूस। ओके, म्हणजे या थिटा कोणाच्या समोरची बाजू, छेद कर्ण असतो आपला साइन। कॉस आपला असतो या थिटा कोणा लगतची बाजू आणि त्याला सुद्धा भागिले असतो आपला कर्ण। ठीक आहे, थिटा कोणाच्या लगतची बाजू आहे तुमची BC आणि BC ला डिवाइड करतो कर्ण कोण AC। ठीक, त्यानंतरचा तिसरा जो आहे तो आहे टॅन, पण हे टॅन आणि कॉट घेण्यापूर्वी आपण साइन कॉस घेतल्यानंतर सरळ जाऊयात साइनच्या नंतर आपण जाऊयात कोसेककडे। याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो, कारण जो साइन आहे, साइनचे जे गुणोत्तर आहे त्याच्या नेमकं उलटं गुणोत्तर कोसेकचं असतं, त्यामुळे
साईनच्या उलटा कोसेक, म्हणजेच हे गुणोत्तर आपण उलटं करणार आहे, म्हणजेच कोसेक असणार आहे. तुम्ही साईन बघा, त्याच्या उलटा कर्ण छेद थीटा कोना समोरील बाजू. बरोबर आहे. बघा, साईनच्या नेमका उलटा कोसेक आहे. त्याच पद्धतीनं हा जो कॉस आहे तो कॉसच्या उलटा सेक असतो, म्हणजेच याच्याप्रमाणे तो होईल की कर्ण छेद थीटा कोना लगतची बाजू. बरोबर, ठीक आहे. अशा प्रकारे हे तुम्ही संबंध समजून घ्या की साईन जो असतो त्याच्या नेमका उलटा कोसेक असतो आणि कॉस जो असतो त्याच्या नेमका उलटा सेक असतो. आता आपण येऊयात टॅनकडे. आता टॅन जो आहे तो आणि कॉट याच्यामध्ये कर्ण येत नाही, मग ते काय, तर टॅन असतो या थीटा कोना समोरची बाजू छेद या थीटा कोना लगतची बाजू. ठीक आहे, म्हणजे थीटा कोना समोरील बाजू भागिले थीटा कोना लगतची बाजू. बरोबर. यानंतर हा जो टॅनच्या नंतरचा जो कॉट असतो तो कॉट या टॅनला बरोबर उलटा असतो, त्यामुळे मी आता इथे लिहितही नाही की टॅन जो आहे तो थीटा कोना समोरची बाजू छेद थीटा कोना लगतची बाजू असेल, तर कॉट याच्या उलटा म्हणजे थीटा कोना लगतची बाजू छेद थीटा कोना समोरची बाजू. ठीक आहे, या पद्धतीने आपण जर लिहिण्याचा प्रयत्न केला या आकृतीला बघून तर तुम्ही लक्ष द्या. बघा, हा असा होईल. साइन थीटा जो आहे तो होईल थीटा कोना समोरची बाजू म्हणजे या कोणासमोरची बाजू आहे तुमची AC, तर हा होईल AB छेद कर्ण तुमचा आहे AC. बघा, कर्ण आहे तुमचा AC. कॉस जो आहे तो कसा होईल, तर लगतची बाजू म्हणजे BC, तर BC छेद कर्ण तुमचा AC. टॅन कसा होईल, तर टॅन आहे थीटा कोना समोरची बाजू छेद लगतची म्हणजेच AB छेद BC. तसाच कॉट आपण इथे लिहूयात थीटा कोना लगतची बाजू छेद थीटा कोना समोरची बाजू म्हणजेच BC छेद AB. त्यानंतर आपण लिहूयात सेक समजून घ्या. सेक आहे सेक कॉसच्या उलटा म्हणजे कर्ण छेद थीटा कोना लगतची बाजू म्हणजे कर्ण आहे तुमचा AC छेद लगतची बाजू आहे BC. त्याच पद्धतीने जो कोसेक असेल तो कर्ण आहे तुमचा AC छेद समोरची बाजू म्हणजेच AB. अशी ही गुणोत्तर तुम्हाला मिळतात. हे सगळ्यात बेसिक जे आहे ना ते त्रिकोणमितीचं आहे. हे अत्यंत सोपं आहे, समजायलाही सोपं आहे आणि लक्षात राहायला सुद्धा सोपंच आहे. ठीक आहे, यासाठी मी आणखीन एक ट्रिक तुम्हाला देऊ शकतो, जसं की तुम्ही ह्या पद्धतीने पण लिहू शकता. बघा, साइन थीटा बरोबर समोरची बाजूला स आणि कर्णाला क म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, स क. त्यानंतर कॉस थीटा बरोबर लगतची बाजूला ल आणि कर्णाला छेद क म्हणू शकता. त्यानंतर टॅन थीटा बरोबर समोरची बाजूला स आणि लगतची बाजूला ल. त्यानंतर कॉट थीटा बरोबर लगतची बाजूला ल आणि समोरील बाजूला स. त्यानंतर सेक बरोबर कर्णला क आणि लगतची बाजूला ल. त्यानंतर कोसेक थीटा बरोबर कर्णाचा क आणि समोरच्या बाजूचा स. तुम्ही जर असं लक्षात ठेवलं तर सरळ सिक्वेन्स वाईज तर स क ल क स ल ल स क ल क स या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. ही एक बेसिक ट्रिक तुम्हाला मी सांगितली. आवडल्यास तुम्ही हिला फॉलो करा आणि या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल. यानंतरचा दुसरा बेसिक पॉईंट या आपल्या त्रिकोणमितीवरती येतो, तो म्हणजे यात काही तुम्हाला बेसिक आयडेंटिटीज बोलतात त्याला, तर आपण याला सूत्र बोलूयात. तर खूप सारी सूत्र तुम्हाला अगदी पुढं पण जाऊन बघायचे आहेत. 11th 12th मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला खूप सारे सूत्र आहेत, पण इथे जे बेसिक 3 सूत्र तुम्हाला देतात त्या 3 सूत्रांचा इथे आपल्याला अभ्यास करावा लागेल. 9वी आणि 10वी दोन्ही वर्गांसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. जे पहिलं सूत्र आहे खूप बेसिक आयडेंटिटी ती आहे की या साइन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा बरोबर 1 या पद्धतीने ते एक सूत्र आहे. ठीक आहे, असंच तुम्हाला आणखीन एक सूत्र आहे दुसरं, ते असं आहे 1 अधिक टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा.
ओके. आणि याच पद्धतीनं आणखीन एक सूत्र आहे, ते म्हणजे 1 अधिक कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा. ओके. या पद्धतीने ही 3 सूत्र आहेत. बघा आता वन बाय वन आपण बघू. जसं की हे सूत्र आहे, आता या सूत्राला आपण आणखीन एक 3 सूत्रामध्ये कन्वर्ट करू. कसं बघा, देअरफॉर एक होईल की जर आपल्याला कॉस वर्ग थीटा हवा असेल तर हा साइन वर्ग थीटा जो इकडे अधिक आहे प्लस आहे तो तिकडे जाऊन मायनस होईल. सो कॉस वर्ग थीटा बरोबर काय होईल, हा 1 हा असा आणि इकडे येईल तो साइन वर्ग थीटा, तो मायनस होईल. ओके. आणखीन काय करू शकतो, आणखीन असं होईल की जर तुम्हाला साइन वर्ग थीटा हवा असेल तर हा अधिकवाला कॉस वर्ग थीटा तिकडे जाऊन वजा होईल. तेव्हा कसं दिसेल हे, तर साइन वर्ग थीटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थीटा. ही 2 सूत्र आपण याच्यापासूनच बनवू शकतो. तर हेही तुम्हाला बनवता आलं पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे खूप. आता तसंच जे आहे ती फोड ह्याची आपण करू शकतो. बघा, जर आपल्याला इथे 1 ठेवून हा अधिकवाला टॅन वर्ग थीटा तिकडे गेला तर असं दिसेल की 1 बरोबर हा इकडे पलीकडे सेक वर्ग थीटा वजा टॅन वर्ग थीटा. आणि आणखीन एक होईल, जर आपण इथे टॅन वर्ग थीटा ठेवला तर हा 1 जो आहे तो तिकडे जाऊन वजा होईल. तर टॅन वर्ग थीटा बरोबर सेक वर्ग थीटा वजा 1. या पद्धतीने सूत्र बनेल. तसंच सूत्र ह्याचं पण बनेल. बघा, 1 बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा कॉट वर्ग थीटा. त्याच पद्धतीने कॉट वर्ग थीटा बरोबर कोसेक वर्ग थीटा वजा 1. अशा प्रकारची ही सूत्र तुम्हाला मिळतील. बघा, 3 सूत्र मिळाली. हे एक सूत्र आहे, याच्यावरून हे 2 म्हणजे हे झाले 3, हे एक, त्याचे 3, 3 आणि 3 6 आणि हे 3 9. असे 3 अत्यंत बेसिक सूत्र तुम्हाला त्रिकोणमिती सोडवण्यासाठी यूज होतात. ठीक आहे. ओके. यानंतर आपण बघूयात आता त्रिकोणमितीसाठी आवश्यक असलेला अँगलचा चार्ट. ओके. बघा, अँगलचा चार्ट बघत असताना तुम्हाला पहिल्यांदा ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत की ज्यावेळेस आपण हा साइन थीटा म्हणतोय त्यावेळेस हा थीटा जो आहे तो कोणतरी एक आपण काय म्हणतोय कोन आहे. बरोबर आहे. मग या कोणाला काहीतरी माप असेल. तर त्रिकोणमितीमध्ये असे काही बेसिक मापं आहेत, ती पण आपण समजून घेऊयात. बघा, तर जर इकडे आपण या पद्धतीने सिक्वेन्स लावला की साइन थीटा, त्यानंतर कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. ओके. आणि जर इकडे आपण अँगल घ्यायचं म्हटलं तर पहिला अँगल जो आहे तो थीटा जो असेल तो 0 डिग्री, देन 30 डिग्री, देन 45 डिग्री, देन 60 डिग्री अँड लास्ट 90 डिग्री. ओके. आता बघा, एक ही जी साईनची लाईन आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यावरून कशा पद्धतीनं गुणोत्तर तयार होतात ती मी तुम्हाला दाखवतोय. बघा, साईनची लाईन लक्षात ठेवली तर साइन 0 जो असतो तो 0 आहे, साइन 30 असतो 1/2, साइन 45 1/√2, साइन 60 जो असतो तो √3/2, साइन 90 जो असतो तो 1 असतो. येस. आता ही जी साईनची लाईन जी आपण इथून इकडे जाताना बघितली ना अशी, तर कॉस जो असतो तो साईनच्या नेमका असा होतो उलटा. मीन्स साइन 90 जो असतो तो कॉस 0 असतो. म्हणजे साइन 91 आहे तर तुम्हाला कॉस कसा बनेल याच्या नेमका उलटा इकडे. ओके. देन साइन 60 जो आहे तो कॉसचा 30 असतो म्हणजे √3/2. ही व्हॅल्यू इथे आली. बघा, ही व्हॅल्यू इथे आली, ही व्हॅल्यू इथे आली, ही ॲज इट इज राहिली, ही व्हॅल्यू इथे येईल आणि ही व्हॅल्यू लास्टला जाईल. लक्षात आलं. म्हणजे साइन जर असा जातोय तर कॉस त्याच्या उलटा येतो. ठीक आहे ना. बघा, 90, 60, 45, 30, 0. ओके. हे 2 तर झाले. त्याच्यानंतर जो आहे तो टॅन. तर टॅनचं रिलेशन कसं आहे ते मी तुम्हाला इथे सोडून दाखवतो. बघा, टॅन काय म्हणतोय, टॅन बोलतो की तो आहे समोरची बाजू छेद लगतची बाजू. बरोबर आहे. मग आता मी हे सिद्ध करून दाखवतो. बघा कसं होतं. तर टॅन बरोबर जर आपण म्हटलो तर मी त्याला इथे असं साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा घेऊ शकतो.
कधी, कसं आणि ते मी सिद्ध करून दाखवतो. कसं होईल तर हे जे साइन थिटा आहे ते कसं असतं, समोरची बाजू छेद करणं आणि कॉस कसं असतो, लगतची बाजू छेद करणं. ठीक आहे. आता हे अशा पद्धतीचं गणित कसं सोडवतो आपण, वरचा जो काय अंश छेद आहे तो हा असा लिहून गुणिले करून हे खालच्याच आपण रेसिप्रोकल करतो, म्हणजे वरती कर्ण जाईल आणि खाली लगतची बाजू आहे. तर इकडचा कर्ण निघून जाईल, तर राहील काय, सछेदलं आणि टॅन काय दाखवतो, सछेदलं. म्हणजेच टॅन बरोबर काय आहे, साइन थिटा छेद कॉस थिटा, बरोबर आहे. आता याचनुसार आपण टॅनची व्हॅल्यूसुद्धा काढू शकतो. ते कशी काढायचे, यामध्ये तुम्हाला मी शिकवतोय की टॅनची व्हॅल्यू तुम्ही कशी काढाल, त्यानुसार तुम्ही कॉट, सेक, कोसेक या व्हॅल्यू काढू शकता. त्यामुळे टॅन तुम्हाला दाखवतो. बघा आता इथे टॅन आपण घेऊयात. आता बघा टॅन काय म्हटलं मी, टॅन थिटा बरोबर असतो साइन थिटा छेद कॉस थिटा. व्हॅल्यू टाकूयात आपण, साइन थिटा छेद कॉस थिटा. आता जर आपण बघितलं की टॅन झिरो तो काय असणार आहे, साइन 0 अपॉन कॉस 0. ओके, साइन 0 अपॉन कॉस 0. इथे साइन 0 किती आहे, 0. कॉस 0 किती आहे, 1. सो इथे येईल व्हॅल्यू 0 अपॉन 1 विच मीन्स 0. ओके, सो टॅन 0 इज 0. आता पुढचा घेऊयात. पुढचा अँगल आहे टॅन 30 इज इक्वल टू काय येईल, साइन 30 डिवायडेड बाय कॉस 30. चला बघूयात. साइन 30 किती आहे, 1/2 अँड कॉस 30 √3 अपॉन 2. व्हॅल्यू टाकूयात. साइन 30 1/2, कॉस 30 √3 अपॉन 2. बघा 1/2 इंटू 2 अपॉन √3. या 2ला 2 जाईल आणि राहील काय, 1/√3. म्हणजे साइन 30ची व्हॅल्यू किती आली, 1/√3. ही आली, इथे लिहूयात आपण 1/√3. पुढची व्हॅल्यू काढूयात आता 45. बघा 45 मध्ये दोघे पण सेम असतात. कसं येईल, टॅन 45 इज इक्वल टू साइन 45 डिवायडेड बाय कॉस 45. साइन 45 किती आहे, 1/√2 डिवायडेड बाय हा पण 1/√2, बरोबर. तर ह्या दोघांना पण दोघं सेम गेले, राहिला 1. सो व्हॅल्यू किती आली, 1. सो ह्याची व्हॅल्यू आली 1. सेम टॅन 60 काढूयात आता. √3 अपॉन 2 1/2. बघा टॅन 60 इज इक्वल टू साइन 60 डिवायडेड बाय कॉस 60. साइन 60 आहे √3 अपॉन 2 आणि कॉस 60 आहे 1/2. ओके, काय होईल मग, √3 अपॉन 2 इंटू 2 अपॉन 1. 2 गेट कॅन्सल आणि हा √3 राहील. म्हणजे साइन टॅन 60 किती आला, √3. सो इथे व्हॅल्यू येईल √3. ओके, अँड देन लास्ट बघा टॅन 90 जो असणार आहे तो साइन 90 अपॉन कॉस 90. सो 1/0. डिवायडेशनला जेव्हा 0 येतं, डिवाइड नंबर किंवा डिनॉमिनेटरला, ती व्हॅल्यू जी असते ती आपण ठरवू शकत नाही, ती इन्फिनिट असते. त्यामुळे टॅन 90 जो आहे, टॅन 90 तो इन्फिनिट असणार. ओके, याच पद्धतीने तुम्ही कॉटची व्हॅल्यूसुद्धा काढू शकता, सेकची पण काढू शकता आणि कोसेक्सची सुद्धा व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, मी त्यासाठी तुम्हाला यांचे रेशोज मी तुम्हाला देतो आणि त्या रेशोजनुसार तुम्ही ते काढू शकता. काढा आणि स्वतः शिकण्याचा, काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मी तुम्हाला त्यांच्या व्हॅल्यू देतो. बघा आता जर तुम्हाला टॅननुसार, जसं आपण टॅन कसं काढलं हे इथे लक्ष द्या. टॅन कसा होता, साइन छेद कॉस. तर टॅनच्या नेमका उलटा कॉट असतो, म्हणजेच तो होणार आहे कॉस छेद साइन. तेव्हा ह्याचं मी गुणोत्तर देतो, तुम्ही ते काढा. 1 ते म्हणजे कॉट थिटा इज इक्वल टू काय असणार आहे, कॉस थिटा छेद साइन थिटा. आणि 2 नंबरला आहे सेक थिटा. सेक थिटा हा आपण म्हणलो ना की कॉसच्या उलटा असतो. आणि 3 नंबरला आहे कोसेक थिटा, तो साइनच्या उलटा असतो. या पद्धतीने तुम्ही ह्या 3 सूत्रांचा वापर करून जसे आपण ही गुणोत्तरं काढली, या पद्धतीनं तुम्ही गुणोत्तरं काढू शकता. ठीक आहे, आणि इथे आपलं त्रिकोणमितीचं पूर्ण बेसिक जे आहे ते संपलेलं आहे.
याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यावरची जे बेसिक काही गणितं येतात, जे काही इक्वेशन्स येतात, वर्ड प्रॉब्लेम्स येतात, ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ पूर्ण बेसिक कन्सेप्ट त्रिकोणमितीच्या कंप्लीट करणारा असा असणार आहे, त्यामुळे सर्वांना त्याचा फायदा होईल. तुम्हीही सर्वांना शेअर करा. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नो थिंग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.